नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BCom भाग 2 सेमिस्टर 4 उद्योजकतेची मूलतत्वे फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप या विषयामध्ये आपण तिसऱ्या युनिटचा अभ्यास करतो. यामध्ये बिझनेस प्लॅन अँड प्रोजेक्ट रिपोर्ट, व्यवसाय योजना आणि प्रकल्प अहवाल या अंतर्गत आपण व्यवसाय योजना हा सब टॉपिक संपवलेला आहे आणि प्रकल्प अहवालाचा आपण अभ्यास करतोय. प्रकल्प अहवालामध्ये आपण प्रकल्प अहवालाचा अर्थ याचा अभ्यास केला. प्रकल्प अहवालाची संकल्पना आपण लक्षात घेतली आणि आजच्या व्याख्यानामध्ये आपण प्रकल्पाचं वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ प्रोजेक्ट असं आपण लक्षात घेतोय. प्रकल्प वर्गीकरण व्यवसायाची कल्पना उद्योजक उपक्रमामध्ये रूपांतरित करीत असतात. त्याच्या मनामध्ये जी कल्पना आलेली असते की अमुक हा व्यवसाय करा, हे करावं, ते करावं, ते प्रत्यक्षात उपक्रमामध्ये तो त्याचं रूपांतर करत असतो. त्यासाठी खरं वास्तविक उद्योजकाला त्याची तीव्र इच्छा, आशा, आकांक्षा आणि देशातील उपलब्ध संसाधने, अनुकूल पर्यावरण, सरकारची पोषक व पूरक धोरणे या स्वरूपाच्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. अर्थात उद्योजकाला सर्व परिस्थितीमध्ये किंवा सर्व ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा सर्व दृष्टीने विचार करून योग्य अशा व्यवसायाची निवड करावी लागते. कारण ही निवड खूप महत्त्वाची आहे आणि अशी निवड करत असताना त्याला अत्यंत चौकस बुद्धीने विविध निकषांच्या आधारावरती, मापदंडांच्या आधारावरती त्याच्या मनामध्ये जी व्यवसाय कल्पना आलेली आहे त्या व्यवसाय कल्पनेची निवड करावी लागते. अर्थात यासाठी त्याला काही प्रकल्पाचं वर्गीकरण सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे की कोणत्या प्रकारचे प्रकल्प असतात, कशा स्वरूपाचे प्रकल्प किंवा व्यवसाय आपण स्थापू शकतो याची माहिती असेल तर ते अत्यंत सोपं जातं. तर याच्यामध्ये पहिला जो वर्गीकरणाचा भाग आहे, क्लासिफिकेशन केलेला आहे, ते अर्थात संख्यात्मक आणि असंख्यात्मक. आता ज्या प्रकल्पाच्या नफ्याचे संख्यात्मक मूल्यमापन करता येते त्याला संख्यात्मक प्रकल्प असं म्हणतो. उदाहरणार्थ ऊर्जा निर्मिती असेल, औद्योगिक प्रकल्प असेल, आयात निर्यात व्यापार वगैरे असेल, अशा प्रकल्पातील अंतिम फायदे किंवा परिणाम जे असतात त्याचं मोजमाप करणं शक्य असतं. म्हणजे 10 लाख रुपये नफा मिळाला, 1 लाख रुपये नफा मिळाला किंवा एवढं प्रोडक्शन झालं वगैरे, त्याला संख्यात्मक म्हणतात. आणि त्याच्या उलट असंख्यात्मक प्रकल्पामध्ये नफ्याचे किंवा परिणामाचे मूल्यमापन करणं शक्य असत नाही. उदाहरणामध्ये आरोग्य प्रकल्प असेल, शिक्षण प्रकल्प असेल, असे प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करणे हाच त्या प्रकल्पाचा उद्देश असतो. आरोग्य सेवा पुरवणं, आता मग किती पुरवली, काय पुरवली हा त्याचा भाग नसतो. दुसरा जो प्रकार येतो तो क्षेत्रात्मक असतो. हा विशेष करून आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती वापरला जातो. प्रकल्पाचे क्षेत्रानुसार वर्गीकरण करीत असताना आपल्या भारत सरकारने जे काही भारत सरकारचं आपलं नियोजन मंडळ आहे, प्लॅनिंग बोर्ड जे आहे, त्यांनी हे 6 प्रकारचं क्षेत्र निश्चित केलेली आहेत आणि हेच या ठिकाणी आपल्याकडे वापरताना दिसतं. त्यातलं पहिले क्षेत्र आहे कृषी आणि पूरक क्षेत्र. आता हे सर्वात भारतामधलं मोठं क्षेत्र आहे, कारण भारत हा कृषीप्रधान शेतीप्रधान देश आहे आणि बहुतेक लोक या क्षेत्रावरतीच आधारित असल्यामुळे मेजॉरिटी प्रकल्प जे असतात या क्षेत्रामध्ये निर्माण होण्याची संधी उद्योजकाला मिळू शकते. शेती हा त्याच्यातला प्रमुख व्यवसाय आहे आणि शेतीपूरक जे आहेत त्याच्यामध्ये मग पशुपालन असेल, फळ आणि फूल शेती असेल, दुग्ध व्यवसाय, बी बियाणं, कुक्कुटपालन असेल, अवजारे किंवा यंत्रसामुग्रीची निर्मिती किंवा पुरवठा असेल,
शेतमालाची साठवणूक असेल किंवा वितरण असेल, विक्री असेल, निर्यात असेल किंवा बियाणे, आता नर्सरी, अशा पण काही कृषी पर्यटन, असे काही नवनवीन क्षेत्र किंवा उपक्षेत्र, त्याच्यामधली पूरक क्षेत्र निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा यातला जलसिंचन आणि ऊर्जा क्षेत्र असा एक प्रकार आहे. भारतामध्ये या क्षेत्राला खूप महत्त्व आहे. देशातील काही भागामध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडतो, तर काही भागामध्ये तर कायमस्वरूपी दुष्काळ असलेला दिसतो. सरकारच्या मदतीने जलसिंचनाच्या सोयी होण्यासाठी मोठमोठ्या प्रकल्पांची उभारणी केली जाऊ शकते. याबरोबरच ऊर्जा क्षेत्र देखील उद्योजकांना विविध प्रकल्प उभा करण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. वाइंड मिल्स आत्ता पाहायला मिळतात, पवनचक्क्या वगैरे. तर याच्यामध्ये आपण पाहतो की उद्योजक मोठमोठे, आता ॲक्च्युली हे मोठे प्रकल्प असतात, त्यामुळे याच्यासाठी खूप वेळ लागतो. तिसरा यातला प्रकार येतो उद्योग किंवा खाण क्षेत्र. देशाच्या औद्योगिक प्रगती आणि विकासामध्ये मोठ्या प्रमाणावरती योगदान देणारा हे प्रकल्प असतात. आपल्या देशामध्ये अनेक उद्योग शहर आणि गावं आहेत आणि की ते त्या प्रकल्पाच्या किंवा त्या उद्योगाच्या नावाने, किर्लोस्करवाडी आपल्याकडे आहे, जमशेदपूर आहे वगैरे, गांधीनगर, अशी काही क्षेत्र किंवा काही ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतात. खाण उद्योगासाठी उभारण्यासाठी पोषक वातावरण असणं आवश्यक असतं. हे क्षेत्र प्रत्यक्ष उत्पादनाशी संबंधित असतं, त्यामुळे या क्षेत्रातील प्रकल्पासाठी प्रचंड भांडवली गुंतवणूक करावी लागते. अर्थात सरकार अशा प्रकल्पांना अर्थसहाय्य करीत असते. पुढचा असतो वाहतूक आणि संदेशवहन क्षेत्र. सध्या वाहतुकीच्या साधनामध्ये आणि संदेशवहनाच्या नेटवर्क आणि माध्यमामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती वाढ आणि विस्तार आणि विकास झालेला आहे. त्याचा फायदा नवनवीन उद्योजकांना घेता येऊ शकतो. रस्ते, रेल्वे, जल, विमान, हवाई वाहतूक हे वाहतुकीचे मार्ग आहेत, आपल्याला माहिती आहे. सरकार संपूर्ण देशभर रस्ते आणि रेल्वेचे जाळे निर्माण करीत असते. देशाला जवळजवळ 7,516.6 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर देशभरामध्ये हवाई वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली दिसून येते. कॅप्टन अमोल यादव सारखे महाराष्ट्रीयन उद्योजक संपूर्ण देशी बनावटीचे विमान तयार करीत आहेत. सामाजिक सेवा क्षेत्र आहे. सामाजिक सेवा क्षेत्रातही उद्योजकतेला मोठी संधी आहे. वैद्यकीय, शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक सेवा प्रकल्प याच्या अंतर्गत उभा करता येतात. देशभरात मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत, शैक्षणिक संस्था, धार्मिक संस्था, सामाजिक सेवा संस्था उभ्या राहत आहेत. सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल, संजय घोडावत शैक्षणिक संकुल, शिर्डी देवस्थान, मोफत अन्नछत्र सेवा, अशी उदाहरणं या अंतर्गत आपल्याला देता येते. संकीर्ण क्षेत्र म्हणजे मिसलेनियस म्हणतो आपण, म्हणजे वरच्या 5 क्षेत्रामध्ये जे येत नाहीत ते सर्व याच्यामध्ये येतात. मनोरंजन क्षेत्र आहे, संगणक क्षेत्र, संरक्षण क्षेत्र आहे, सल्ला व मार्गदर्शन क्षेत्र आहे, व्यसनमुक्तीची केंद्र आहेत. अशा क्षेत्रांचा याच्यामध्ये समावेश होतो. तिसरं वर्गीकरण याच्यामध्ये तांत्रिक आणि आर्थिक प्रकल्प. आता याच्यामध्ये या आधारे सुद्धा काही म्हणजे उपवर्गीकरण आपण म्हणतो, सब क्लासिफिकेशन याच्यामध्ये दिसतं. याच्यामध्ये घटनाभिमुख वर्गीकरण, प्रकल्पामध्ये कोणत्या विशिष्ट घटकांचा वापर जास्त केलेला आहे, म्हणजे भांडवलीकरणाचा की श्रमाचा, या आधारे सुद्धा भांडवल प्रदान, श्रम प्रदान असे वर्गीकरण केले जाते. भांडवल प्रदान प्रकल्पामध्ये यांत्रिकीकरणावरती जास्त गुंतवणूक केली जाते, तसेच त्यांचे स्थिर भांडवल सुद्धा खूपच मोठे असते. तर श्रम प्रदान प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर तरी मनुष्यबळाचा वापर किंवा श्रमाचा वापर केला जातो आणि अशा प्रकल्पामध्ये भांडवली गुंतवणूक खूप कमी असते. आकारमानाभिमुख वर्गीकरण याच्यामध्ये प्रकल्पातील गुंतवणुकीच्या आकारमानावरून सूक्ष्म, लघु, मध्यम, मोठे प्रकल्प असे वर्गीकरण करता येते. MSMEच्या कायद्यानुसार उत्पादन क्षेत्राच्या बाबतीत
25 लाखापर्यंत यंत्रसामग्रीतील एकूण गुंतवणूक असेल तर सूक्ष्म प्रकल्प, 5 कोटीपर्यंत लघु प्रकल्प, 10 कोटीपर्यंत मध्यम प्रकल्प आणि 10 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक असल्यास त्याला मोठे प्रकल्प असं समजलं जातं. आणि हेच आज केंद्र सरकार हे वर्गीकरण वापरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारणाभिमुख वर्गीकरण प्रकल्प हा कोणत्या विशिष्ट कारणासाठी निर्माण केलेला आहे यावरून त्याची मागणी आधारित प्रकल्प किंवा कच्चा माल आधारित प्रकल्प असे वर्गीकरण केले जातं. वस्तू व सेवांची मागणी जास्त असल्यास त्याचा फायदा घेण्यासाठी प्रकल्प उभा केले जात आहेत. याउलट एखाद्या भागात कच्च्या मालाची अतिशय मोठ्या प्रमाणावरती उपलब्धता असेल तर कच्च्या मालाचा उपयोग करून घेण्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी प्रकल्प स्थापन होताना आपल्याला दिसतात. उद्दिष्टानुसार वर्गीकरण किंवा आर्थिक संस्था वर्गीकरण याच्यामध्ये नवीन प्रकल्प, विस्तार प्रकल्प, आधुनिकीकरण प्रकल्प, विविधीकरण प्रकल्प असे किंवा नफाभिमुख प्रकल्प असं हे वर्गीकरण या उद्दिष्टानुसार केलं जातं. सेवाभिमुख प्रकल्प जे आहेत त्याच्यामध्ये या प्रकल्पामध्ये सेवा करण्यासाठी निर्माण केलेल्या प्रकल्पांचा समावेश केला जातो. हे प्रकल्प नफा मिळवण्यासाठी उभारलेले नसतात. सेवा हाच त्याच्यामधला मुख्य हेतू असतो. याच्यामध्ये कल्याणकारी प्रकल्प असतील, सेवा प्रकल्प, संशोधन व विकास प्रकल्प असतील, शैक्षणिक प्रकल्प असतील, अशा पद्धतीचे प्रकल्प या सेवाभिमुख प्रकल्पामध्ये असतात. आता हे जर वर्गीकरण असेल तरीसुद्धा आपल्याकडं आपण पाहतो की क्षेत्रात्मक प्रकल्पाचा जी भारत सरकारच्या नियोजन मंडळाने जी आपल्याला 6 क्षेत्र निर्माण करून दिलेली आहेत त्याच्या आधारेच या ठिकाणी प्रकल्पाचं वर्गीकरण बहुतांशी केलं जातं. परंतु इतर प्रकल्प हे वर्गीकरण हे प्रकल्पाचं आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून लक्षात घेणं आवश्यक आहे. आकारमानानुसार सुद्धा वर्गीकरण या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावरती आणि त्या पद्धतीनं मंत्रालय सुद्धा निर्माण केलेले आपल्याला वेगवेगळे दिसून येतात. म्हणजे हे प्रकल्पाचं वर्गीकरण आपल्याला अशा पद्धतीने आपण लक्षात घेऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, ह्या 5 प्रकारच्या वर्गीकरणामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला कशा स्वरूपाचा व्यवसाय करायचा आहे, त्याचा आकारमान किती असेल, त्याचा उद्देश काय असतो, नफा मिळवणं असतो का सेवा करणं असतो, त्यानंतर तो कोणत्या घटकाशी संबंधित आहे, कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, शेतीशी संबंधित आहे, उद्योगाशी संबंधित आहे, व्यापाराशी संबंधित आहे का पायाभूत सुविधाशी संबंधित आहे, ह्याच्यावरती सुद्धा त्या प्रकल्पाचं वर्गीकरण वेगवेगळं ठरत असतं. आणि त्या अनुषंगाने मग आपल्याला ते लक्षात घ्यावं लागतं. काही प्रकल्पामध्ये कच्चा माल खूप महत्त्वाचा असतो, काही याच्यामध्ये यंत्रसामुग्री खूप महत्त्वाची असते. त्या प्रकल्पानुसार त्यातल्या कोणत्या घटकाला महत्त्व अधिक आहे त्याच्यावरती तो प्रकल्प खरं म्हणजे त्याचं वर्गीकरण अवलंबून असतं. आणि आपल्या मनामध्ये जी संकल्पना आली असते, कल्पना आली असते, त्याचं या ठिकाणी प्रकल्पामध्ये रूपांतर करणं आणि प्रत्यक्षात व्यवसायात त्याचं रूपांतर करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आजच्या व्याख्यानामध्ये आपण ते लक्षात घेण्याचा प्रयत्न केला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे माझं व्याख्यान शांतपणे ऐकून घेतलं, हे खूप त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि आजचं व्याख्यान माझं या ठिकाणी थांबवतो.